नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश सूर्यवंशी. इलेक्शन आहे म्हणून गावाला आलोय. म्हणलं गावाला आलोय तर जरा फिरूया. चुलत भावाच्या घरी गेलो. त्याने नवीन हेडफोन आणलेला. म्हणलं हेडफोन एवढा खतरनाक आहे की डीजेला पण मागं टाकल. हेडफोनवर गाणे ऐकत होतो. तोपर्यंत आजीने हाक मारली. आजी म्हणली जेवण तयार आहे, जेवायला ये. जेवण झालेलं म्हणून म्हणलं आता मतदान करून येऊ म्हणून मतदान करायला गेलो. मतदान केंद्रावर लोकांची संख्या कमी आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. मतदान केंद्रावर फोन वापरायला सक्त मनाई होती, त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही. पाटणला परत येत होतो. म्हणलं एकदा गोट्यात जाऊन म्हशीला बघूया म्हणून म्हशीला गोंजरलो. लोकशाहीचा हक्क बजावला आणि पाटणमध्येच दाखल झालो. घरी पोचलो तर वर्षी बहिणी म्हणल्या, दादा आज आम्हाला खायला पाहिजे, हॉटेलला नाही. आपल्या बहिणींचे हट्ट पुरवणं हे प्रत्येक भावाचं कर्तव्य असतं. पाटणमध्ये सगळ्यात फेमस कॅफे कुठलं तर एकच नाव येतं, ते म्हणजे चॉकलेट बाईट. जास्त दिवसानं कॅफेत आलेलो म्हणून आज 3-4 डिश एकदमच ऑर्डर केल्या. चॉकलेट बाईट मध्ये आल्यावर फ्रेंच फ्राईज आपला आवडीचा विषय. फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेलं, पण ते पण माझ्यासमोर 2 मिनिटं टिकलं नाही. नंतर म्हणलं पिझ्झा खाऊया म्हणून पिझ्झा पण ऑर्डर केला. पिझ्झा पण माझ्यासमोर 1 मिनिट पण टिकला नाही, त्याला पण मी खाऊन टाकलं. सँडविचला ऑर्डर केलं, पण आज सँडविचलाच नाराज दिसत होतं. सँडविचच्या अंगावर सॉस वतला तर सँडविच पण एकदम खुश झालं. पेट पूजा करून झालेली म्हणून म्हणलं आपल्या घरी परत जाऊया. आजची दिनचर्या संपवली आणि फायनली मी माझ्या घरी परत आलो. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. धन्यवाद.